श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, शिल्पाने मुद्दामून युगेंद्र समोर एक आणि पाठीमागे एक वाकून आनंदीला युगेंद्रच्या नजरेतून उतरवण्यासाठी तिने ऐन वेळेला युगेंद्रने आनंदीला नऊवारी साडी भारतीय संस्कृतीमध्ये अवॉर्ड घेण्यासाठी आनंदीला तयार करायला सांगितलेलं असतं. परंतु विद्याधरच्या मतीने तिने जो काही आनंदीची इच्छा नसताना सुद्धा मनाविरुद्ध वन पीसमध्ये मॉडर्न लुकमध्ये तयार करून जबरदस्तीने तिथून तिला पाठवून दिलेला आहे. परंतु आता अवॉर्ड फंक्शनवरून घरी आल्यानंतर युगेंद्र हा शिल्पाची कशी जहाज उतरवणार, शिल्पाताईवर आपण जी जबाबदारी सोपवली होती, शिल्पाताईला सांगून सुद्धा जाणून बुजून आनंदीला साडी नेसून पाठवायला सांगितलं असताना सुद्धा परंतु तिने मात्र सगळ्यासमोर नाचिकी होण्यासाठी मुद्दाम हा ड्रेस घालून पाठवलेलं असेल. परंतु सगळ्यासमोर आनंदीची नाचिकी न होता उलट सगळ्यांनीच आनंदीचं भरभरून कौतुक केलेलं आहे. परंतु तरीसुद्धा युगेंद्रला शिल्पाचा राग येतो की शिल्पाताई आनंदीशी असं का वागू शकते. कारण आनंदी या घरात इतकं चांगलं राहते, घर एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते, तरीसुद्धा शिल्पाताईचा राग का तिच्यावर आहे. त्यानंतर मात्र शिल्पाने हे सगळं काही विद्याधरच्या हाताला धरून केलेला एक कारस्थान आहे. ही गोष्ट जेव्हा युगेंद्रला समजते तेव्हा मात्र त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते. तेव्हा मात्र तो तिसरा डोळा उघडून शिल्पाला तिची जागा दाखवतो आणि त्याचबरोबर विद्याधर आणि शिल्पा या दोघांचंही थोबाड फोडून आनंदीच्या वाटेला न जाण्याचं त्यांना शेवटची वॉर्निंग देत आनंदीची बाजू घेऊन आनंदीने जे काही इंटरनॅशनल लेवलला जाऊन कमाल केलेलं आहे हे सगळं युगेंद्रला खूप खूप कौतुक वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेत बघितलं, युगेंद्र हा शिल्पाजवळ सांगून ऑफिसमध्ये काम असल्यामुळे तो पुढे निघून गेलेला असतो आणि शिल्पाला सांगितलेलं असतं की आनंदीला मस्त नऊवारी साडीमध्ये तयार करून पाठवायला. तर इथे शिल्पाच्या घरात इतक्या वर्षाची सत्ता आणि युगेंद्रची मुलांची जबाबदारी शिल्पाने जरी घेतली असली तरी आनंदीच्या येण्याने तिचं अस्तित्व, तिची किंमत हळूहळू कमी होताना तिला जाणवत असतं. आणि ही गोष्ट आता विद्याधर मीठ मसाला लावून सांगितल्यामुळे शिल्पाला आणखीनच राग येतो आणि विद्याधरने दिलेल्या प्लॅननुसार आता ती युगेंद्रच्या नजरेतून आनंदीला पाडण्यासाठी वन पीस लुकमध्ये तयार करून तिथून तिला पाठवलेलं असतं. आनंदी शिल्पासमोर हात जोडत असते. ती म्हणत असते की प्लीज शिल्पाताई, मला हा ड्रेस नको आहे. मालक साहेबांना माझ्यामुळे खाली मान घालावं लागेल असं वागू नका. परंतु एखाद्या वेळी दगडाला पाझर फुटेल, परंतु शिल्पाच्या मनाला अजिबात नाही. त्यानंतर तिला गाडीत बसून ड्रायव्हरला सांगितलेलं असतं की कुठेही गाडी थांबवायची नाही, थेट युगेंद्रच्या जवळच थांबायचं. तेव्हा आनंदी देवाकडे प्रार्थना करत असते. वाटलं तर देवा माझा जीव घे, परंतु माझ्यामुळे मालक साहेबांचं इमेज डॅमेज व्हायला नको. तर तेव्हा आनंदी ते ड्रेस घालून तिथे गाडीतून खाली उतरते आणि आनंदीला युगेंद्र पाहतो तर त्याला धक्काच बसतो. तो आनंदीला हळूच विचारतो की आनंदी, तू हा ड्रेस घालून का आली. तेव्हा आता आनंदी म्हणते की हा ड्रेस मला शिल्पाताईने दिला. त्यांना मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. तेव्हा युगेंद्रला समजतं की आनंदीवरील खुन्नस काढण्यासाठी मुद्दामून मला चिडवण्यासाठी शिल्पाताईने केला आहे. आता आनंदी सुद्धा त्या ड्रेसमध्ये हवं तसं फिट नसते, कम्फर्टेबल फील होत नसतं, अनकम्फर्टेबल फील होत असतं आणि ती कॅमेरा मीडियाला पाहून स्वतःला लपवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत असते. आणि ही गोष्ट युगेंद्रच्या लक्षात आलेलं असतं, त्याला जाणवतं आणि तो लगेच आता स्वतःच्या अंगावरील शाल आनंदीच्या अंगावर टाकून त्याने सगळं काही तिथे सांभाळून घेतलेलं आहे. तर आता लगेच मीडियावाले एकामागून एक प्रश्न विचारत असतात युगेंद्रला आनंदीच्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल, परंतु इंग्लिशमध्ये युगेंद्रला काही बोलता येत नाही. तेव्हा आनंदी सगळ्या बाजूने सांभाळत फडाफडा चुटकीसरशी इंग्लिशमध्ये बोलून मीडियावाल्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. तेव्हा मात्र युगेंद्रने पहिल्यांदाच आनंदीला इंग्लिशमध्ये बोलताना पाहून अभिमानाने तिच्याकडे पाहत असतो. हे आनंदी तर सर्व गुण संपन्न आहे. तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं, सगळ्या प्रॉब्लेम सोल्युशन असतं. एवढं कुणी कसं हुशार असतं. तेव्हा आता युगेंद्रला मराठीतून प्रश्न विचारतात की तुम्ही आनंदीशी लग्न केलं, याबद्दल तुम्हाला आता काय वाटतं, तुम्हाला आनंदी बायको म्हणून कशी वाटते. त्यावर युगेंद्र म्हणतो की खरं म्हणजे म्हणतात ना, लग्नाच्या गाठी हे स्वर्गातून बांधलेले असतात. आनंदीसारखी संस्कारी, स्वज्वळ, मनमिळावू बायको मिळाली तर ती कुणाला नाही आवडणार. आणि माझ्यासाठी आनंदी परिपक्व आहे. मला माझ्या बिझनेसमध्ये घरातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेते आणि या गोष्टीचं मला खूप अभिमान आहे तिचा नवरा म्हणून. तर त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये गेलेल्या आनंदीचं सगळ्याकडूनच वावा होत असतं आणि खास करून आनंदीच्या हातूनच युगेंद्रला ट्रॉफी मिळते.
तर त्यानंतर घरी आल्यानंतर शिल्पा मात्र युगेंदर आनंदीची कशी झडती घेणार याच प्रतीक्षेत असते. परंतु उलट युगेंदर घरी आल्यानंतर एक प्रकारे आनंदीचं गुणगानच गात असतो. तर त्या शिल्पा विचारते, युगेंदर खरंच मला खूप छान वाटलं तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालेला पाहून, परंतु तिथे काही प्रॉब्लेम तर आला नाही ना? त्यावर युगेंदर म्हणतो, ताई खरं म्हणजे हे अवॉर्ड मी ताटमानाने घेऊ शकलो ते फक्त आनंदीमुळे. आजचं अवॉर्डचं क्रेडिट मी फक्त आनंदीला देतो. तेव्हा मात्र शिल्पाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तेव्हा शिल्पा विचारते, काय झालं युगेंदर? अरे या कोपऱ्यातल्या मुलीला तू एवढं का महत्त्व देतोस? रात्रंदिवस तू मेहनत करून तू स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं आणि तू आता असं बोलतोस. तर त्यानंतर आता युगेंदर नक्की त्या पार्टीत काय झालेलं आहे ते सगळं काही शिल्पाला सांगत असतो. सगळेजण आनंदीवर खूप खुश असतात आणि आनंदीचं कौतुक करत आहे. तेव्हा आता प्रत्येक जण आहेत तर सुद्धा मात्र आनंदीला त्या ड्रेसमध्ये बघून खूप खुश तर होतातच, कारण आनंदीची इंग्लिश बघूनच त्याला मात्र आता आनंदी आणखीनच त्याच्या नजरेत भरलेली असते. कारण आनंदी इतकं हुशार असू शकते आणि तेवढ्यात मात्र तिथे एक व्यक्ती असं म्हणून जातो की जी व्यक्ती इतकं अंध आहे पण तरी सुद्धा इतकं सर्व काही कसं मॅनेज करते. म्हणून आता या विद्याधरने तिथे आल्यानंतर एका माणसाला, एका रिपोर्टरला सांगितलेलं असतं की आता आनंदी अंध आहे तरी सुद्धा इतकं सर्व मॅनेज ते कसं करणार आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर तो रिपोर्टर सगळ्यांसमोर आनंदीला आता प्रश्न विचारतो. आनंदीला म्हणतो की तुम्ही अंध असून सुद्धा इतकं सर्व मॅनेज कशा करता? तेव्हा आनंदी गडबडून जाते. आनंदी म्हणते की कोण अंध आहे? मी अंध वगैरे नाही. आनंदी मात्र युगेंदर समोर हे सत्य लपवून ठेवण्यासाठी हे सर्व करत असतो. त्यानंतर मात्र आता तो जो रिपोर्टर आहे तर तो तिला प्रश्न विचारतो, परंतु आता आनंदीला तो इकडे तिकडे फिरायला सांगतो की पुढे काय ठेवलेलं आहे, कुठे काय आहे. तर माई बरोबर आनंदीच्या कानामध्ये सगळं काही सांगत असतात. तसं आनंदी आता उत्तर देत असते. त्यामुळे कोणाच्या लक्षात येतच नाही की आता हे सर्व काही होत आहे. त्यानंतर आता इकडे पुण्याला मात्र पृथ्वीला फार मोठी डील मिळालेली आहे आणि या सगळ्याचं श्रेय मात्र आता तो आनंदी आणि आरती या दोघांना देत असतो. आरतीला तो मात्र उचलून घेतो आणि उड्या मारायला सुरुवात करतो. आरती म्हणते की अरे पृथ्वी, अरे शांत हो, इतका आनंद. तेव्हा पृथ्वी म्हणतो की आरती काय सांगू, मला खूप आनंद झालेला आहे आणि कधी एकदाच मी आनंदीला हे सर्व सांगेन असं झालेलं आहे. म्हणून तेव्हा मात्र पृथ्वी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो आणि आरतीला घट्ट मिठी मारत असतो. आरती मात्र आता खूपच सुंदर दिसत असते, कारण आता पृथ्वीने तिची वेगळी स्टाईल बदललेली असते. ती सुद्धा खूप छान आता खुश आहे आणि तिला सुद्धा खूप छान वाटतं की पृथ्वीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. त्यानंतर मात्र आता जेव्हा कार्यक्रमाचा हा सगळा काही सोहळा संपल्यानंतर आनंदी आणि आता युगेंदर घरी येतात. घरी आल्यानंतर मात्र आता युगेंदर घाईघाईने मात्र आता शिल्पाला बोलवतो, कारण माईने आनंदी आणि युगेंदरचं छान असं ऑक्शन केलेलं असतं. आता आतमध्ये स्वागताची पूर्ण तयारी केलेली आहे, परंतु आता युगेंदरला शिल्पाचा फार राग असतो. तर युगेंदर घाईघाईने आता शिल्पाला बोलवतो, कारण माईने आनंदी आणि युगेंदरचं छान असं ऑक्शन केलेलं असतं. आता आतमध्ये स्वागताची पूर्ण तयारी झाली असते, परंतु आता युगेंदरला शिल्पाचा फार राग आलेला असतो आणि तो शिल्पाला बाहेर बोलवतो. शिल्पा आता रागारागानेच बाहेर येते आणि म्हणते की काय झालं युगेंदर, झाली ना शेवटी तुझी नाचिकी सगळ्यासमोर? तेव्हा युगेंदर म्हणतो की माझी नाचिकी आणि सगळ्यासमोर कशी झाली आहे? माझी नाचिकी नाही झाली तर सगळ्यांनी मला आता आनंदीमुळे सगळेजण माझं कौतुक करत आहे. आनंदीने इतकं छान बेस्ट भाषण तर केलंच, पण आनंदीने मात्र आता तेथील जे काही आता इंग्लिश वगैरे आहेत ना, मला सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही, परंतु आनंदीला फडाफडा इंग्लिश बोलता येतं, म्हणून तिने सगळं कार्यक्रम तिथे अटेंड केलेला आहे. जर आज आनंदी माझ्यासोबत नसती तर मला जे काही उत्तर जी विचारली जात होती त्याची प्रश्नाची उत्तरं देता आली नसती. जे प्रश्नाची उत्तरं मी कशी द्यायची होती, कारण सगळं काही इंग्लिशमध्ये बोलत होते आणि इंग्लिशमध्ये जेव्हा ही प्रश्न विचारले जातात तेव्हा मात्र आनंदीने तिथे मात्र सगळं काही मॅनेज करून घेतलेलं आहे. आनंदीने प्रत्येकाचे उत्तर अगदी न घाबरता दिलेले आहे आणि आज आनंदीमुळे तिथे माझा मान सन्मान राहिलेला आहे. मात्र एक मोठी पदवी मात्र मिळाली आहे. तो अवॉर्ड मला इतक्या सगळ्यासमोर मिळाला आणि या सगळ्याचं क्रेडिट मात्र मी आनंदीला देतो, कारण आज जर आनंदी माझ्यासोबत नसती तर इंग्लिशचे प्रश्न विचारल्यानंतर मला काय उत्तर द्यावं काय हे सुचतच नव्हतं. पण आनंदीने न घाबरता हे सगळं हँडल केलं.
पण ताई मला एक गोष्ट सांग बरं, मी तुला आनंदीला साडी नेसून पाठवण्यासाठी तयार करून पाठवायला सांगितलं होतं, पण तू तिला मात्र असं ड्रेसमध्ये का पाठवलं? नक्की काय झालं तुझ्या आणि तिच्यामध्ये? नक्की आनंदीविषयी का राग आहे तुझ्या मनात? आणि तुला जर आनंदीचा इतकाच राग आला असेल तर मी तुला सांगतो की तू तिच्याकडे म्हणजे लक्ष देऊ नको. तुझा आणि तिचा कायमचा संबंध सुद्धा मिटेल. आनंदीला मी तुझ्याकडे लक्ष द्यायला सांगणार नाही. तेव्हा शिल्पा म्हणते की अरे युगंधर काय कसले आरोप करतो? अरे मी कुठे तिला ड्रेस वगैरे घालण्यासाठी सांगितलं? मी तिला तर तुझ्या सांगण्याप्रमाणे साडी वगैरे नेसायला दिली होती आणि तिचीच ती साडी नेसून वगैरे म्हणजे मला तर असं वाटलं होतं की आनंदी तिकडेच गेली असेल. पण आम्ही जेव्हा मात्र आता हे सगळं काही स्क्रीनवर पाहिलं तेव्हा आम्हाला तर धक्काच बसला. तेव्हा युगंधर म्हणतो की ताई हे सगळं तू केलेलं आहे आणि तूच मात्र आनंदीला तिकडे आता साडी नेसून पाठवायला ऐवजी ड्रेस घालून पाठवायला भाग पाडलंस. तेव्हा शिल्पा विचार करते. शिल्पा म्हणते की मी तर आनंदीच्या रूममध्ये मस्त ड्रेस न ठेवता साडी ठेवली होती आणि आता आनंदी तिकडे हा ड्रेस कसा घालून गेली? म्हणजे सगळ्यासमोर आपली पुन्हा एकदा नाचिकी झाली. युगेंधर आपल्यावर इतका भडकला ते केवळ आणि केवळ आता विद्याधरमुळे. विद्याधरचा डाव तिच्या लक्षात आलेला असतो, कारण तिला असं वाटतं की आपण आनंदीसाठी तिथे साडी ठेवली होती पण ती साडी चेंज केली गेली आणि त्याऐवजी तिथे मात्र ड्रेस ठेवला गेला आणि हे सगळं आता विद्याधरचं कारस्थान असेल म्हणून शिल्पाला फारच राग येतो. पण आता युगेंधर शिल्पाला खूप काही बोलतो आणि यापुढे जर ताई आनंदीच्या बाबतीत तू असं काही केलंस तर माझा इतकं वाईट कुणीच नसेल म्हणून तो आता शिल्पाला चांगलाच धाऱ्यावर धरतो. परंतु शिल्पाच्या तळपायच्या मस्तकात गेलेली असते ती घाईने मात्र आता सगळ्यासमोर तमाशा नको म्हणून आता विद्याधरच्या रूममध्ये येते आणि सगळ्यांचाच जाब विचारत मात्र ती विद्याधरला म्हणते की तेव्हा आता विद्याधर खूप हसत असतो. त्याला इतकं हसू येतं आणि तो म्हणतो की बघितलंस का ताई, आज मात्र कशी मी गंमत केली, कारण आत्ता मी एक एक केलं आहे पण ते जे कोणी केलं आहे ते दाखवण्याचे दात मात्र माझेच वेगळे आहेत. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा संशय येऊ नये देण्यासाठी हे सर्व काही कारस्थान केलेलं आहे. पण बघितलंस ना, आज सगळ्यांच्या समोर आनंदीची नाचिकी झाली असेल आणि शिल्पाताई तुला जर आणखीनच आता छान वाटत असेल. शिल्पा म्हणते की अरे तुला लाज वाटायला हवी, तू तर मला सांगितलं होतं ना हे सगळं करायला, मग आत्ताच तू का पाठ फिरवतोस? तुझ्या सांगण्यावरून तर मी आनंदीला तो ड्रेस घालायला दिला, परंतु उलट युगेंधर आनंदीचं कौतुक करतोय. आता मी सुद्धा तुला बघ कसा कानामागे देऊन घराच्या बाहेर काढतो. जे काही चुका तू करतो ना त्याला माफी नाही, कारण मी तुला कित्येक वेळेस सांगितलं की वागताना व्यवस्थित वागत जा. आज तुझ्यामुळे मला युगेंद्र इतका ओरडला, तुझ्यामुळे मात्र त्याच्या खाली म्हणजे मला काहीच बोलता आलं नाही. त्या आनंदीला मला सहन करावं लागतं तिच्यामुळे आणि तुझ्यामुळे मला बोलणं तर खावंच लागलं. परंतु आता युगेंधर माझा इतका अपमान करेल मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणून शिल्पा आता रागारागाने मात्र हा विद्याधरच्या थोबाडीत ठेवून देते आणि त्याला म्हणते की चालतं हो इथून, आता इथून निघ, चालतं हो, कारण यापुढे जर तुला कारस्थान करायचे असेल तर या घरात तुला मी राहू देणार नाही. तुझ्यामुळे तुझ्या नादाला लागून मी हे सगळं केलं. किती काही झालं तरी कारण तू आता शांत बसणार नाही. तू एक एक कारस्थान सुरू आहे आणि तुझ्या प्रत्येक कारस्थानाला कसं आवर घालायचं तेच मला कळत नाही. म्हणून मात्र आता लगेच आनंदी ही इकडे खूप खुश असते, कारण युगेंधर म्हणतो की आनंदी मला माफ कर, मीच तुला मात्र आता तयार करून येते घेऊन जायला हवं होतं, पण मी शिल्पाताईवर ही जबाबदारी सोपवली. परंतु काय माहीत मी ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच विश्वासघात करतो. पण जाऊ दे, काही हरकत नाही, शिल्पाताईंनी मला मस्त तयार केलं होतं, तुम्ही मात्र शिल्पाताई रागवू नका. तेव्हा युगेंधर तिला म्हणतो की अगं आनंदी किती मोठं म्हणायची आहे ग तू, कारण तुला म्हणजे सगळ्यासमोर तोंडावर पाडण्यासाठी इतकं कारस्थान केलं गेलं तरी सुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही. तू सगळ्यांच्या बद्दल चांगलाच विचार करते. त्यावरती आनंदी म्हणते की सगळ्यांच्या बद्दल जर चांगला विचार केला तर देव सगळं काही देतो, माया देतो, प्रेम देतो. तुमचा सगळा एवढा चांगला नवरा सुद्धा मला दिलेला आहे, आपल्या नाती वगैरे भेटतात. त्यामुळे आता आनंदी खरंच किती मोठी म्हणायची आहे युगेंधर ओळखतो आणि युगेंधरने ओळखताच क्षणी तो म्हणतो की आज मात्र तू खूप सुंदर दिसत होती, त्या ड्रेसमध्ये तुझा लुक काही वेगळा दिसत होता. तेव्हा आनंदी लाजते आणि म्हणते की थँक्यू मालक साहेब. आणि आता तो युगेंधर आनंदीला विचारतो की आनंदी मला एक गोष्ट सांग, तू इंग्लिशमध्ये इतकं स्पीच कसं काय बोलू शकली, तुला इतकं इंग्लिश येतं की? त्यावरती आनंदी हो असं म्हणते आणि मालक साहेब तुमची कोणतीही नाचकी व्हायला नको, तुम्हाला कुणीही बदनाम करायला नको, त्यामुळेच मात्र आता मी सगळं काही हँडल करून घेते. तेव्हा युगेंधर म्हणतो की आनंदी तू माझी किती काळजी घेते,
समिधाप्रमाणे जशी समिधा होती तशीच तू माझी काळजी घेत आहे. म्हणूनच आता युगेंद्रला फारच छान वाटत असतं. आता युगेंद्र मात्र खूप खुश असतो आणि तो म्हणतो की आनंदी आता आराम कर, पृथ्वी आणि आरती लवकरच येतील. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की ठीक आहे मालक साहेब. आता ती मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब आता लवकरात लवकर मात्र मला काहीही करून हे सर्व म्हणजे हँडल करावं लागेल. पृथ्वीचं ऑक्शनची तयारी करायची आहे. एक खूप मोठी डील आपल्या कंपनीला मिळालेली आहे. काही झालं तरी आता लवकरात लवकर हे सगळं घडलंच पाहिजे. म्हणूनच मात्र आनंदीची तयारी सुरू असते आणि युगेंद्र फारच खुश असतो. परंतु शिल्पाने मात्र आता विद्याधरचं चांगलंच थोबाड रंगवलेला असतो आणि युगेंदरने आता शिल्पा आणि विद्याधरला एकत्रच त्यांचा प्लॅन फ्लॉप झाल्याबद्दल बोलताना पाहिल्यामुळे आता तो दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे.